नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मीरा भाईंदर सारख्या एका नववस्तीमध्ये मराठी आणि अमराठी असा वाद सुरू असताना महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतो. कारण या निमित्तानं जे काही राजकारणाचे पट मांडले जात आहेत त्याचं नफा नुकसान हे विरोधकांपेक्षा सगळ्यात आधी महायुतीतल्याच पक्षांना होणार आहे. या नफा नुकसानीचं राजकीय समीकरण काय आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं. कारण महायुतीत भविष्यातल्या राजकारणाच्या निमित्तानं तर एकमेकांचे पाय कापण्याची स्पर्धा सुरू झालेली नाही ना, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मंगळवारी मनसे आणि ठाकरेंच्या गटाकडून मीरा रोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्चाला जवळपास स्वतःच्या कब्जात घेण्याचा प्रयत्न झाला. मनसेनं या निमित्तानं आपली ताकद पार अगदी दादरपासून भिवंडीपर्यंतची मीरा रोडमध्ये उतरवली. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला जमेल तितकं संघटनात्मक बळ या मोर्चाला देता आलं. पण असं असताना या दोघांमधला परस्परातला मीरा रोडमधला संघर्ष लपून राहिला नाही. ज्या क्षमतेनं आणि ज्या वेगानं मनसेचे कार्यकर्ते या मोर्चात सक्रिय झाले होते तेवढी सक्रियता उद्धव गटानं दाखवली नाही. उद्धव गटाच्याकडून सध्या तरी ताक फुंकून पिण्याचा दृष्टिकोन एकूणच मराठीच्या मुद्द्यावर घेतलेला दिसतो आहे. मराठीच्या मुद्द्यावर फार सक्रिय झालो आणि मनसेच्या मागे गेलो तर मनसेचं नेतृत्व आणि उद्धव गटाचं कार्यकर्ता पण अधोरेखित होईल अशी बहुतेक चर्चा दिसते आहे. पण याचबरोबर दुसऱ्या बाजूला मराठीच्या मुद्द्यावर मनसे मात्र आपला हेका आणि मुद्द्याला असलेली धार कमी करायला तयार नाही. या निमित्तानं उद्धव गटाच्या बाबतीत आत्ता तरी संजय राऊतांच्याकडूनच मुद्दा लावून धरताना दिसतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. मुद्दा त्यामुळे बऱ्यापैकी आता मनसेच्या ताब्यात आहे आणि उद्धव गट हा नावापुरता या मुद्द्यावर सक्रिय झालेला दिसतोय. उद्धव गटाच्यासाठी ही परिस्थिती आव्हानात्मकच आहे. मीरा रोडमध्ये आज निघालेला मोर्चा हा मराठी माणसाचं आक्रोशाचं एक प्रतिबिंब होतं असं म्हणायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी केस हाताळली, सुरुवातीला मोर्चाला परवानगी दिली नाही आणि नंतर जेव्हा जनभावना भडकल्यात त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली, हे बघता सरकार पूर्णपणाने बॅकफूटवर गेलं होतं असं आपल्याला याच्यानं म्हणता येईल. या सगळ्या गोष्टीमध्ये कारण म्हणजे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधव हे हिरो ठरलेत. म्हणजे संदीप देशपांडे दादरहून उठून मीरा रोडपर्यंत आलेत, मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि स्थानिक भाजपचे नेते किंवा स्थानिक शिवसेनेचे नेते मात्र या सगळ्या मोर्चापासून दूर राहिलेत. हा मेसेज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी चांगला गेलेला नाही. मराठीच्या मुद्द्यावर एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाच्या अंतर्गत स्पर्धा आहे, दुसऱ्या बाजूला महायुतीत सुद्धा या निमित्तानं काही कमी स्पर्धा नाही. शिंदेंच्या समर्थनाला असलेला पाठिंबा आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं असलेलं आव्हान हे या निमित्तानं खुलेआम समोर येत आहे. महायुतीत मराठीच्या आडून परस्परांवर कुरघोडी करण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. कारण ज्या पद्धतीनं मोर्चाला अडवणूक करत चर्चेत येऊ दिलं गेलं ती सगळी परिस्थिती
ही भारतीय जनता पार्टीचं असलेलं बळ कमी करण्याच्यासाठी केली गेली का, हा सवाल उपस्थित राहतो. आणि दुसऱ्या बाजूला मराठी अमराठी ध्रुवीकरण ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा घडवून तिथे असलेल्या शिंदे समर्थकांच्या मतावर प्रतिकूल परिणाम करण्याचा प्रयत्न तर नाही ना, हाही प्रश्न उपस्थित राहतोच. आणि या निमित्तानं महायुतीतही मराठी अमराठी असा संघर्ष मतांच्यासाठी सुरू आहे का, याचं उत्तर आपल्याला येत्या काळात शोधावं लागणार आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.